मंडळी, नागोबाच्या यात्रेत आपण अनेक मानदेशी माणसांना भेटतोय, त्यांचे विचार जाणून घेतोय. व्यापारी आहेत अनेक, नागोबाच्या यात्रेविषयी माहिती घेतोय. नमस्कार. नमस्कार. तुम्ही नमस्कार. बोला. तुम्ही काय आणलंय आज? मी आणली ती 4-5 बैल आहे ती. कुठं आहे ते? एक मोठा बडाव आहे, ही 2 वासरं आहे ती. हा बा, ही जी माहिती सांगा. हे बडाव. हा, ही बडाव. हर. हा. ही बडाव म्हणजे काय? ही बडाव म्हणजे बैल हा. अंड काढलेलं म्हणजे अच्छा. खच्ची केलेला. कच्ची केलेला. हा. आणि किती वर्षाचा? ही आहे ना बरेच दिवस आहे आता. आणि ही कशाला वापरते आता? शेतीला वापर शेती करायसाठी. फक्त शेतीच? हा, शेती. आणि ती बी शेतीसाठी. बडाव. हा. बंद करा. कॉपीराइट बंद करा. हा. हा. आणि ही कोणाची आहे? ही माझी आहे ती. ही 5 बैल आहे. 4 2 वासरं. 4. ही कशाला? बडाव नाही, ही चांगला आहे. ही दोन पळवायला? ही 2 आहे पळवायला. होय. ती पळवायला ही 2 आहे. ही शेतीच्या कामाला उचल घे ना मामा. हा. हा. आणि दुसरी कुठली? ही 2 आहे. या इकडे. ही पण पळवायला? ही तिकडे जाऊन बोल. ही पळवायला पळवायला 2. किती वर्षाचा आहे? ही 1.5 वर्षाचा आहे. 1.5 वर्षाचा? लय मोठा आहे. हा, 1.5 वर्षाचा. आणि ही बी 1.5 वर्षाचा आहे. हे पंढरपूर कार्तिक वारीमधनं घेतलाय. कार्तिक वारे. हा, कार्तिक वारीतनं घेतलाय. बरं, आता तुमच्याबद्दल सांगा. तुम्ही एवढी बैल आणली ती हा. घरची आहे ती काय? नाही, ही एक घरचा हा. आहे. एक फक्त घरचा आहे. हा. व्यापाराची आहे ती. तुम्ही व्यापार करता? हो. तुमचं नाव सांगा की. माझं ईश्वर कारंडे. ईश्वर कारंडे. हा. याला आपल्यातली माणसं पण व्यापार चांगला करते ते. हो, करायला लागतं. पोटासाठी काय नोकऱ्या राहिल्या पोटासाठी. काय नाही राहिलं. म्हणजे आता आपल्या समाजामध्ये किंवा आपली माणसं व्यापार करत नव्हती पहिले. नाही नव्हती करत. आता थोडी उतरायला लागल्या. दुसरा नोकरी धंदा राहिला नाही, काय नाही. काम कुठं करायची? काम. रोजगार बुडाला सगळ्या. गव्हर्नमेंट नोकऱ्या बंद केल्या सरकारनं. हो. मग आता थोडंफार कुठेतरी पोट भरायला उद्योग अशी बारकी पोरं शिकवायची, शाळा शिकवायची म्हणलं खर्च कशा वजा करायचा? खर्च. हा. हो. त्यामुळे कुठे नाही कुठेतरी थोडं दोन. आता ही नागोबा झाला, परत उद्या पुशेगाव आहे, जतला जातो. हा. आता ही काल विजापूरवरून ही वारतीवरून 3 आणली ती. आणले ते. ही बागची 3 आहे, ती वारतीवर आणली ती. ही घरचं गायच आहे. ही पंढरपूरवरून आणलाय. आणि ती बी घरनं घेतलेला आहे. घरनं. बरं बरं. आता तुम्ही 4 पैसे मिळाले का तुम्ही विकून टाकता? हा, 4 पैसे मिळाले की विकायचा, परत दुसरा घ्यायचा. हा. चालूच आहे. व्यापारी म्हणजे चालूच असते ना. तुमचं नाव असेल व्यापार क्षेत्रात? नाही एवढं जास्त नाही, पण आता नवीन म्हणजे हे आमचं पाहुणं आहे, हे पटकवलं. हा, पाहुणे त्याच्यामुळे आम्ही शिकलो जरा आता मागं. शिकलाय? हा. बरं. निंबुड्याच पाहुणा आहे ते. यावेळेस यात्रा कशी भरली सांगा बरं? नाही, यावर्षी यात्रा जरा कमीच आहे. ही नागोबाची यात्रा हा. लय मोठी आहे. सगळं माळ पांढरा असायचं सगळं. हा. दिवसेंदिवस कमी होत आहे. ही यात्रा कमिटीची काय चुकी असेल किंवा काय शेतकरी बैल पाळायची कमी झाली. आणि इथं सोय पण जास्त नाही हो यात्रेची. हा. आता ही लाईटी म्हणा, ही हॉटेल म्हणा, पहिले इकडं हॉटेल बिटेल सगळे असायचे, चहा प्यायला म्हणा, हे नाश्त्याला. आता एक हॉटेल तिकडे ते आता पेटेला जायला लागते. हा. इथे लाईट नव्हती. आता रात्री मग 12 वाजेपर्यंत मस्त बंद झालं. ते ईद लावली, रात्री 12 वाजता लाईटच नाही. हा. पाण्याची सोय नव्हती. आता ही रात्रीच पाणी चालू केलं. आता या अंतर गारठा आहे. हा. तर सोय केली पाहिजे. यात्रा कमिटीने सोय केली पाहिजे ना. पाण्याची सोय केली पाहिजे. हा. बरोबर. पाण्याची सोय म्हणा, लाईटीची म्हणा, कुठे हे म्हणा, काहीतरी केलं पाहिजे. बाहेरची माणसं काय होतं, एक माणूस जर इथनं येऊन गेला त्याला काय मिळणार? ते 10 माणसाला पुढे जाऊन सांगतोय की याला ह्या यात्रेत काय माल नाही, जनावर येत नाही ती. मग परत दिवसेंदिवस कमी होत आली यात्रा. हा. हे या माळाने इकडून आता आम्ही लहान होतो हे पूर्ण माळाने हे तळ्याच्या पलीकडून सगळी यात्रा होती. हा. पांढरं शिप्र माळ दिसायचं. 8-8 दिवस 6-6 दिवस यात्रा चालायची. आता 2 दिवसाची यात्रा संपते, कारण सोय नाही, गिराईक येत नाही. बाजार, कृषी उत्पन्न बाजार समितीने नियोजन केलं पाहिजे. हा, त्यांनी नियोजन केलं पाहिजे, जरा सोय केली पाहिजे. हा. मग तेच म्हणजे कमिटी असते त्यांची, ट्रस्टी कोण असेल ना, त्यांनी जरा यात्रा म्हणा, कुस्त्या म्हणा, मध्ये अगोदर शर्यती भरवतात. शर्यती भरल्या माणसं आली का निघून जातात बैल. हा. मग परत मग माणसं कोण थांबत नाही. मग ती पाकाळणी 10 दिवस कोण थांबतं इथं? 10-11 तारखेला पाकाळणी. आता त्या कोण थांबणार इथे? 2-3 हे थंडीमुळे कोण थांबत नाही. आणि गिराईक नसल्यावर विकलं, खरेदी विक्री झाली तर माणसाला जरा थांबतात. खरंय. त्याच्यावर काहीतरी नियोजन ही कमिटीने केलं पाहिजे. यात्रा आपली वाढावी म्हणून. ही पहिलाच बाजार आहे आपला. आपल्या महाराष्ट्रातला सुरुवातीचा बाजार पहिला नागोबा. हा. नागोबा नंतर मग ते पुशेगाव किंवा हे असं सगळं. आपल्या खोऱ्यात एवढा बाजार पहिला कधीच नव्हता. हा. पहिला लय मोठा असायचा, पण आता कमी होत गेला. ती माणसं बी कमी झाली जनावर पाळायची. हा. ठीक आहे, हे आमचं नातवंड सुद्धा आले. बारका पोरांना घेऊन आलाय. पोरांना सुद्धा ही नाद आहे. नाद आहे? सुट्टी. हा. सुट्टी दिवशी येते. हा. कार्तिक 10-15 जनावर आहे ती घरी माझ्या. होय ना? हो. मेंढरा आहे ती सगळं. पण आपलं थोडं यात. आता मी बीएसटी मध्ये रिटायर होऊन आलो आता. काय बोलताय? हो. नोकरी करत होता? नोकरी करतो. Retire? आता रिटायर झालो मी मध्ये. काय भारी. वडील पण आमचं व्यापारच करत होते. वडील हा. वाढला आता फेब्रुवारी मध्ये. हा.
भारी 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 वाटलं. आता हा तुमचा व्हिडिओ अनेक लोक बघतात, हो त्यांना काय सांगचाल आता तुम्ही, काय आव्हान करताल? यात्रेत या बघा. यात्रेत ये पाहिजे, ह्या क्षेत्रात उतरलं पाहिजे. आता ही आपली परंपरा बुडायला लागली. ही जरशा करून ना हा. ह्या लोकांनी देशी गाय वगैरे पाळल्या पाहिजेत. आपली घरी वस्त्र तयार केली पाहिजे. हा. त्यात इन्कम आहे म्हणजे असे हे हा. एखादा बैल जर चांगला उमाटला हा. तर त्याचे आयुष्य होतं. आता हे गर्णिकेचा राजा सारख्या राजा काय आहे हो ते कसं राजा. थोडं गाया बिया मागच्या क्षेत्रात गेलं पाहिजे. हो, नोकरी धंदा कमी झालाय. बरोबर तर गायी देशी पाळल्या पाहिजे. त्या काहीतरी अजून सरकारला अनुदान वगैरे मागितलं पाहिजे. ह्या म्हणजे पुढे बरोबर. लोकांनी म्हणजे शेतीविषयी आता फार नोकरी राहिल्या म्हणल्यावर शेतीकडे वळलं पाहिजे. हो. शेती करा कसं आहे तर मग आता ही ट्रॅक्टर अहो थांबणारा कोण राहिला नाही. त्याच्यामुळे चाललंय हो. खरंय खरंय. तर तुम्हाला शुभेच्छा. हो थँक्यू धन्यवाद.